ग्रामीण भागातील लोकांना दुष्काळाला कशा प्रकारे सामोरं जावं लागतं याचा अतिशय ज्वलंत उदाहरण दाखवलेलं आहे या चित्रपटामध्ये। आणि ग्रामीण मधून शहरी भागामध्ये लोकांचं जे मायग्रेशन होतं त्याचं खरं कारण हे दुष्काळ आहे, हे यातून चित्रपटातून दाखवलं। आज करमाळा येथील चांदगुडी थिएटर येथे मदार नावाचा चित्रपट आम्ही पाहिला। जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही इथं आलेलो होतो। मुलांना देखील हा चित्रपट खूप चांगला वाटला। मंगेशने हा खूप चांगल्या पद्धतीचा चित्रपट इथे तयार केलेला आहे। ह्या मदार नावाचा अर्थ असा आहे की हा दुष्काळावर आधारित चित्रपट आहे आणि ह्यामध्ये सगळ्या गावाची किंवा गावाच्या अर्थव्यवस्थेची मदार ही पाण्यावर अवलंबून असते। पाऊस जर पडला नाही आणि जर एखाद्या वर्षी दिवाळीपर्यंत पावसाने डिले केला तर त्या गावातली सामाजिक आर्थिक परिस्थितीवर कसा परिणाम होतो, लोकांच्या आयुष्यावर कसा त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो आणि लोक पुण्याला मुंबईला जगायला जातात आणि ह्या सगळ्यामुळे एखाद्या भागाची अर्थव्यवस्था कशी बिघडते हे अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलेले आहे। यामध्ये सर्व प्रकारच्या माणसांच्या नात्यांमधला दुरावा, त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यानंतर आपण बघायला गेलं तर तिथल्या गावातल्या सामाजिक राजकीय परिस्थिती यावर कसा परिणाम होतो हे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रदर्शित केलेला आहे। तर हा जो करमाळा तालुका आहे हा जवळपास 20-25 वर्ष ह्या सगळ्यातून गेलेला आहे। आपण जर बघितलं तर हा चित्रपट शहरातल्या लोकांनी बघितल्यावर त्यांना वाटेल की ही अशी परिस्थिती कुठं असते काय, एवढा दुष्काळ कुठं असतो का, असं पाणी वगैरे नसतं हे खरं वाटणार नाही किंवा अतिशयोक्ती वाटायची शक्यता आहे। परंतु जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने मागच्या 20 वर्षात ह्या सगळ्या परिस्थितीतून हे घोटी नावाचं गाव आणि हा करमाळा नावाचा तालुका ह्यातून गेलेला आहे किंवा अजूनही बरेच भाग ह्यातून जात आहेत। तर हे कुठल्याही पद्धतीची अतिशयोक्ती नाही, हे खरंच घडलेलं आहे। ह्या चित्रपटामध्ये काम करणारी लोक हे काही प्रोफेशनल ऍक्टर नाहीयेत, ही त्याच गावातली त्याच दुष्काळाने पीडित असलेली लोक आहेत। हे त्यांच्या चेहऱ्याच्या भावनावरनं तुम्हाला लक्षात येईल। आज गावातली बरीच लोक चित्रपट बघून परत जात आहेत। गावात गेल्यानंतर त्यांची चर्चा आहे की लका लईच भयानक दुष्काळ दाखवलाय, कारण त्यांना त्यांचं मागचे दिवस आठवत आहेत आणि त्यांच्या अंगावर काटा येतोय आणि त्यांना ते बघू वाटत नाहीये। त्यामुळं हे खूप अतिशय मनाला भिडणारं असं चित्रण आहे। सर्वांनी अवश्य बघावं आणि ह्यावर विचार करावा ही विनंती। मदार चित्रपट अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी आम्हाला दाखवला। मदार चित्रपट पाहण्याचा योग आला। आमच्या सर्व विद्यार्थ्यांना न्यू इंग्लिश स्कूल घोटी प्रशालेच्या आम्ही या ठिकाणी घेऊन आलो। जे वास्तव चित्रण आहे ग्रामीण भागातलं ते मंगेश सरांनी या ठिकाणी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी असणारे जे सर्व पात्र आहेत ते सगळे आशावादी आहेत आणि ग्रामीण भागामध्ये आपण अशाच पद्धतीनं आशावादी जर जीवन जगलो